हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजचा आपला विषय आहे ओमकार म्हणजे काय, तो योग्य रीतीने कसा करायचा आणि त्याचे अद्भुत फायदे काय आहेत ते। तर ओम ही एक अ, उ आणि म यांची एक सामूहिक ध्वनी आहे। ओम ही एक पॉवरफुल चॅन्टिंग आहे, जी केल्याने आपलं शरीर आणि मन पूर्णपणे संतुलित होतो। दररोज काही मिनिटे ओमकार केल्याने आपल्या मनातील सर्वच प्रकारची निगेटिव्हिटी आणि निगेटिव्ह इमोशन्स पूर्णपणे दूर होतात। जर ओमकारची चॅन्टिंग योग्य प्रकारे केली तर आपले हार्ट रेट जे आहेत ते नॉर्मल होतात आणि आपला हार्ट जो आहे तो मजबूत होतो। डेली बेसिसवर जर याची प्रॅक्टिस केली तर हार्ट अटॅकचे चान्सेस सुद्धा कमी व्हायला मदत होते। ओमकारचं उच्चारण केल्याने आपल्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो। आपलं मन शांत आणि प्रसन्न राहायला मदत होते। त्याच प्रकारे आपल्या झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारते। ओमची चॅन्टिंग केल्याने मायग्रेन आणि सायनसची समस्या सुद्धा दूर होते। ओम चॅन्टिंग केल्याने आपल्यात एक सकारात्मकतेची पॉझिटिव्हिटीची फिलिंग्स येते आणि आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढते। त्याप्रमाणे आपल्याला एक मेंटल क्लॅरिटी मिळते। तर ओमची चॅन्टिंग योग्य रीतीने कशी करायची तर ते आता आपण बघूया। त्यासाठी आपल्याला कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचं आहे। आपल्याला ज्ञान मुद्रा लावायची आहे आणि आपली पाठ पूर्णपणे सरळ ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला आपले डोळे बंद करायचे आहेत आणि एक हळूवारपणे लांब दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला अ, उ आणि म ची चॅन्टिंग करायची आहे। आपण बोलताना जरी ओम बोलत असलो तरी त्याची योग्य उच्चारण करताना आपल्याला अ, उ आणि म ह्या 3 ध्वनींमध्ये आपल्याला त्याचं उच्चारण करायचं आहे। तर आधी आपण अ चं उच्चारण करून बघूया, नंतर उ चं आणि नंतर म चं। तर आपल्याला आता अ चं उच्चारण करायचं आहे। अ आणि उ चं उच्चारण करताना आपल्याला तोंड खुलं ठेवायचं आहे आणि म चं उच्चारण करताना तोंड आपण बंद करायचं आहे। आता अ, उ आणि म यांचं एकत्रितपणे उच्चारण करूया। पुन्हा एक लांब दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अ, उ आणि म चं उच्चारण करायचं आहे। ह्या प्रकारे आपल्याला
ओमकारची चॅन्टिंग करायची आहे योग्य रीतीने। तर आपण ज्यावेळी अचं उच्चारण करतो तर त्याचा साऊंड जो आहे तो आपल्या पोटाच्या भागातून निघतो, आणि जेव्हा आपण उचं उच्चारण करतो तर त्यावेळी त्याचा साऊंड जो आहे तो आपल्या चेस्ट मधून निघतो, आणि मचं जेव्हा उच्चारण करतो आपण तेव्हा त्याचा साऊंड जो आहे तो आपल्या कंठातून आपल्या थ्रोट मधून निघतो। म्हणजे आपण ज्यावेळी ओमकार करतो तर त्यावेळी आपला पोट, आपली छाती आणि आपला थ्रोट हे आपले 3 भाग जे आहेत ते प्रभावित होतात, आणि आपले हे जे 3 भाग आहेत तर ते वात, पित्त आणि कफचा रिजन मानलेला जातो। तर ओमकार केल्याने आपला वात, पित्त आणि कफ हे जे 3 दोष आहेत तर ते पूर्णपणे बॅलन्स होतात। तर ओमकारची चॅन्टिंग केल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर त्याचे आश्चर्यकारक बेनिफिट्स बघायला मिळतात। तर तुम्ही याची डेली बेसिसवर प्रॅक्टिस करा, आणि तुम्हाला कसं फील होतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि ह्यासारखे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।